मी अनेक वेळा या सभागृहामध्ये अनेक मेळाव्याच्या निमित्ताने मी आलो, परंतु माझ्या जीवनामध्ये इतकी मोठी गर्दी आज मी पहिल्यांदाच या हॉलमध्ये पाहिली आणि इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनी आज जमलेले आहेत आणि आपला सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर त्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर परीक्षा राहणार नाही असं आता सांगण्याची कुठल्याही दृष्टीने त्याचा आवश्यकता राहिलेली नाही. म्हणजे एकच काम करा, अति आत्मविश्वास आणि खालील आत्मविश्वास न बाळगता आपण अतिशय संयमानं नम्रतेनं विनयतेनं आपण नागरिकांच्याकडे जा, आपला वचननामा आणि जाहीरनामा त्यांना सांगा आणि या येणाऱ्या 5 वर्षात मूलभूत शहर राज्यात 1 नंबरवर आणण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रयत्न करू, थोडा विश्वास त्यांना द्या. पहिल्यांदा माता भगिनींनी सांगितलं की धाराची वेळ झालेली आहे, तर गोकुळ माझा मुलगा चेअरमन असल्यामुळे 1 तास आता ती गाडीची वेळ वाढली आहे. तुम्ही गडबड काय करू नका, 1 तास सगळ्यांना दूध घेऊन जाईल, राहिलं तरी तो येऊन पुन्हा घेऊन जाईल. बरोबर, मी माझे मित्र सुखदेव विरोडकर यांचा मनापूर्वक आभारी आहे की अतिशय अशा एका ऐतिहासिक वळणावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून आम्हाला चांगलं सहकार्याने साथ देण्याचं वचन दिलं. त्याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला की 9 ऑक्टोबरला ज्यावेळा प्रवेश रणजित पाटलांचा आणि राजेखानचा झाला त्यावेळेला मी आणि सुनील गडकरी प्रदेशाध्यक्ष यांनी त्याला शब्द दिला होता की तुम्हालाही सुखदेव मी शब्द देतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण चूक केली असं आयुष्यामध्ये वाटणार नाही, अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे सहकारी करतील. योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आपल्या आणि आपल्या सहकार्यांना योग्य तो मान सन्मान देऊन आपली जी योग्य आणि चांगली कामं असतील त्याच्या मागे आम्ही हिमालयासारखं उभं राहू, एवढा विश्वास सुखदेव विरोडकरांना आणि त्यांच्या सहकार्यांना देतो. बंधू 9 ऑक्टोबरला रणजित दादा आणि राजेखान महाराजांनी प्रवेश केला. आता ती जुनी गोष्ट काय मी उगाळत बसणार नाही, परंतु जे अनेक वर्षे आमच्यावर काम करत होते ते अचानक का गेले याचं थोडं आजही मला उलगडलेलं नाही. आणि त्यावेळेला मी मुंबईचे सगळे महान होतो. कदाचित बाळूमामाने अंबाबाईची इच्छा असेल त्यांनी जावं आणि या दोघांनी यावं आणि बाळूमामा आणि अंबाबाईच्या कृपेनं पुन्हा एकदा या मुलभूत नगरीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला विजयी करावं एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आता आपल्या निवडणुकीमध्ये सत्ता आल्यानंतर कारण मूलभूत शहर हे राष्ट्रवादीची अनेक वेळा सत्ता इथं आली, परंतु हसन मुश्रीफची सत्ता काही इथं आली नाही. हसन मुश्रीफ नेतृत्व करू शकले नाही, कारण मंडलिक साहेबांचं प्रभुत्व येत होतं, मग पाटील घराण्याचं प्रभुत्व होतं. परंतु यावेळेला रणजित पाटील, राजेखान जमादार, सुखदेव विरोडकर आणि आमचे राष्ट्रवादीचे सगळी फौज एकदा राष्ट्रवादीच्या पूर्णपणाने जर मिळाली तर आम्ही मूलभूत शहराचा कसा चेहरा म्हणा बघतो त्याचा मला वाटतं आपण जाहीरनाम्यामध्ये ते वाचा. प्रश्न आहे की ज्याचा उल्लेख बघायचे प्राध्यापक चंद्रकांत दादांनी केला की आपल्या मूलभूत शहरामध्ये आपल्या तलावाचं सुशोभीकरण असेल, आपल्या गावातील राहिलेले रस्ते असतील, विशेषतः आता मूलभूत आपल्या कापशीला जाणारा रोड गावातला आहे तो आता सिमेंट कॉन्क्रीटचा होणारच आहे, तो आता आपण धरलेला आहे. गावातील इतरही रस्ते हे चांगल्या पद्धतीने करणं, पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती पुन्हा वाढवायची असेल तर ती वाढवणं आणि आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करणं हे तर काम आम्ही करूच. आपल्या मूलभूत शहरामध्ये 3000 गोरगरिबांना
10,000 मध्ये घरं देण्याचा एक कार्यक्रम मी राबवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना स्वतःचं घर नाही, स्वतःचं शेत नाही, अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत आहेत. अनेक अशी कुटुंब आहेत की छोटी छोटी घरं आहेत, 4-4, 5-5 भाऊ झालेले आहेत, त्याला मुलं आणि मुली झालेले आहेत आणि कपड्याच्या पडद्या लावून ते आपलं लज्जा रक्षण करतायत. त्यांना सुद्धा आपण घर मिळवून देण्याचा कागदमध्ये जो पद्धतीने प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि जो सरफराजराव तलावावर आता ते तलाव भरला की ते लोकांची फार मोठी कुसुमना होते आणि मी तिथं सुचवलेला प्रवाह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय की इलिव्हेटेड म्हणजे मुळगुडवरनं सरळ ITI जवळ असा पूल गेला पाहिजे आमच्याळी. तो इलिव्हेटेड कारण ती खाजगी जागा आहे. आपल्याला माहिती आहे की जमीन मालक आपल्याला जागा देत नाही. आज त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही कारण पाडवा आहे. आज कुठल्या विरोधकांचं मी नावही घेणार नाही आणि या पाडव्याच्या शुभतेने तुम्हाला मोठेही करणार नाही आणि मी त्यांचा टीकाही करणार नाही आणि म्हणून त्याचं इलिव्हेटेड पूल करणार आणि आपल्या गावचं सगळं ड्रेनेज हे या वेदिकेवर जाते आणि ग्रामीण भागातले लोक वेदिकेचे म्हणतायत की मुरगुडकरची घाण आणि आम्ही घ्यायची किती दिवस. म्हणून त्याला सुद्धा आपल्याला ड्रेनेज व्यवस्था करावी लागेल, CCTV फ्लॅट बसवावं लागेल आणि पाणी प्रोसेसफुल नदीत सोडावं लागेल. म्हणजे आपल्या गावाचा संपूर्ण चेहरा आणि मोहरा बदलण्याची शपथ या पाडव्याच्या दिना दिवशी आम्ही घेतो. आणि मुरगुड शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत असेल, स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा सर्वेक्षणामध्ये मुरगुड पहिला आला पाहिजे या बाबतीत सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आणि ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील, अडचणी असतील, मागण्या असतील, तो आपला समाजचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून मी पूर्ण करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून देणाऱ्या सगळ्या नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षा मागं हिमालयाचा भक्कमपणाने उभं राहील एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये, समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये फक्त विकास कामामुळे मतं मिळत नाही. विकास कामामुळे निवडून लोक येतात यावर माझा विश्वास नाही. जर काम नाही केलं तर टीका करतात आणि पराभव व्हायला कारणीभूत होते ते विकास काम. परंतु लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे विकास कामं करणं, ती दर्जेदार करणं, पारदर्शीपणानं करणं आणि गरीब आणि सामान्य माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये अनंत ज्या अडचणी यातना आहेत त्या दूर करण्याचे काम या समाजकार्य लोकांनी केलं पाहिजे. आणि मग त्याचा उल्लेख राजकारण्यांच्या मदतीने केला. त्या काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्याचा फार मोठा फायदा त्यांना भविष्यामध्ये त्या कामाचा त्यांना मिळाला. म्हणून मी अनेक वेळा मुरगुडमध्ये आणि अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे मी तो धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करेन. त्याला मगाशी काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला. मी 1999 साली आमदार झालो आणि 3-4 महिन्यात मी राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली आणि माझ्याकडे विशेष सहाय्यक आता आला. बॅरिस्टर अंतरे साहेबांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती पण त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. पुन्हा खातं माझ्या आल्याबरोबर मी अनेक नियमामध्ये बदल केले. माझी जी विधवा भगिनी आहे त्याला नवरा मिळायचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन कायदा राज्यामध्ये आपण आणला. जी भगिनी पर्यंत नवऱ्याने सोडलेली आहे पहिल्या योजनेमध्ये सोडलेली कोर्टात बदलली आणि गावाचा कुणी प्रमुख माणूस सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक किंवा नगरपालिका मुख्याधिकारी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक आहे नवऱ्यानं सोडलेली आहे त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरचे आई वडील त्याला मुलं बघत नाही, सुना पोटाला घालत नाही म्हणून त्याचं खूप डोंगराई होतं. त्यांनी बघायचं कोणाकडं. म्हणून महाराष्ट्रात जे देशातलं पहिलं राज्य आहे 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि 65 वर्षाच्या वरच्या वडिलांना एकत्रित देणारी योजना मी राज्यामध्ये आणली. त्याचं नाव शाहूबाद ठेवलं आणि राज्यभर माझं नाव शाहूबाद पडलं. आणि चौथं म्हणजे दिव्या जन्मापासून डोळे नाही, हात नाही, पाय नाही, मध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आईवडील त्याचं ओझं आहे. पहिल्या योजनेमध्ये 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनच्या दाखले जेव्हा तुम्ही बदलली ती 40% राहिली त्यालाही पैसे देण्याला सुरुवात झाली. मी या खात्याचा मंत्री होतो काळात 80 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात ती 250 रुपये झाली. नंतरच्या काळात 600 रुपये झाली.
राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 14 ते 19 मुख्यमंत्री होते, त्यांनी 1000 रुपये केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा 2023 ला आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला. सत्तेमध्ये घेऊन एक खातं मी पुन्हा मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 ला 1500 रुपये पेन्शन देणारा तयार काढण्याचं भाग्य मला या निमित्ताने लाभलं. आता आपण दिव्यांगांची पेन्शन 2500 रुपये केलेली आहे. राजकारणाकडून बोललेले आहेत 3 त्रुटी अजून यामध्ये आहे. एक 21,000 रुपयाच्या पर्यंत आपल्याला 50,000 रुपये करायचे आहे. 65 वर्ष जे आहे ते 60 वर्ष करायचं आहे आणि 1,500 पेन्शन 2,000 रुपये करायचे आहे. लाडक्या बहिणींची 2,000 झाली, यांची 2,000 झाली समजा, परंतु अपंगाची आपण 2,500 रुपये केलेले आहे. बंधू भगिनींनो, दुसरं खातं माझ्याकडे आता विधी न्याय खातं, ज्याचा उल्लेख रणजितदादांनी केला. यामध्ये पब्लिक त्या ठिकाणी नोंदणी झाले दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये होते. त्याला 10% कायद्यानं ऑपरेशन करण्याचा कायद्यानं त्याला सक्ती होती. कायदा जुना होता, कुणी त्याचं लक्ष दिलं नव्हतं. आणि माझ्या लक्षामध्ये आलं की शेकडो कोटी सवलती दवाखाने घेत आहेत, तर गरिबांच्यावरती मोफत उपचार करत नाही. या खात्याचा मंत्री म्हणून मी एक कमिटी नेमली, सगळ्या दवाखान्यांना भेटी दिल्या आणि विधानसभेमध्ये मी कायदा आणला. शेकडो कोटी सवलती घेऊन दवाखाने जर गोरगरिबांच्यावर उपचारच करणार नसतील तर त्या मुख्य मालक डॉक्टर असेल किंवा मुख्य मालक उद्योगपती असेल त्याला 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला. आणि आज 18 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. दरवर्षी मी दिवाळीच्या काळामध्ये 27 शोभा असा कार्यक्रम करतो. परवा मी हा कार्यक्रम केला. या वर्षभरामध्ये 2,500 ऑपरेशन झाले. दरवर्षी 5,000 व्हायची. तर महाकंपनी 2 सुरू झाल्यापासून आता बरेचसे ऑपरेशन इथे होत आहे. महायुती सरकारनं दुसरा एक म्हणजे तुम्ही 15 लाखाच्या वरचं किंवा 10 लाखाच्या वरचं कसलंही ऑपरेशन असू दे, एखाद्या घरात कधी माझ्या हृदयविकाराला त्याला ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, घरी माणसाकडे पैसे आणणार कुठं? घर, दादं, सोनं, नाणं, जमिनी कुठं एवढे पैसे दिले होते, मरणाची त्याला वाट बघायला लागत होती. म्हणून या कायद्यामुळे सोपं झालं. दर आठवड्याला मी 25-30 गंभीर आजाराचे पेशंट मुंबईला घेऊन जातो. त्यांची राहायची मी व्यवस्था केलेली आहे. 12 माणसं मी पगारावर फाउंडेशनची ठेवलेली आहे. आणि जर एखादा दवाखाना नाही ऐकला की त्याला तुरुंगात कसं घालतं मला माहिती असल्यामुळं मला माझं ते निपुणपणा ऐकतात. आणि म्हणून अंबाबाईच्या दरम्यान मला कोणाला रोग होण्याची मी प्रार्थना करतो, झाला तर घाबरू नका, माझ्याकडे या, मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप गावात जबाबदारी असं कृषी तुमच्या मुलांना आणि भावांना उचललेलं आहे. म्हणून दुसरा एक युती सरकारने चांगला निर्णय घेतला की आमची 1.5 लाख रुपयाची महात्मा फुले जीवन आता 5 लाख रुपयाची केलेली आहे. आता हृदयविकार छोट्या मोठ्या आजाराला आता तुम्हाला कोल्हापूर, गडहिंग्लज या शहरामध्ये त्या दवाखाने आलेले आहेत. तिथं आता मुंबईला यायची गरज नाही. या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याचं अंमलबजावणी करतो. कुणी ऐकलं नाही तर त्याला शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्याशिवाय आयुष्यमान भारत, नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाखाची योजना आहे, कामगार विभागाची 2 लाखाची योजना आहे. त्या सगळ्या योजना हे माझे सहकारी कार्यकर्ते, माझं फाउंडेशनचं कार्यालय यासाठी अंमलबजावणीसाठी सज्ज असतात. म्हणजे माझ्या मतदारसंघातला, माझ्या तालुक्यातला, माझ्या जिल्ह्यातला, माझ्या राज्यातला एकही माणूस ऑपरेशन आणि उपचाराला पैसा मिळाला नाही म्हणतो दलावला असं सांगता येणार नाही. असं काम या क्षेत्रामध्ये करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. म्हणून दुसरं माझ्या खात्याला मी दादाचा उल्लेख करतोय. बरीच खात्यात शिक्षण आलं, जनसंवाद आला तर सगळ्यात सांगितलं की मला बराच वेळ जाईल, तुमच्या तुम्ही उपयोगी सांगतो आणि मी माझं मनोगत संपवणार आहे. माझं आलं कामगार खातं. या कामगार खात्यामध्ये अनेक निर्णय घेतले. परंतु बांधकाम कामगार कल्याण मंडळ काढण्याचं भाग्य मला पहिल्यांदा झालं. परंतु राज्याच्या तिजोरीला 1 पैशाला मी हात लावला नाही. सरकारी खाजगी 10 लाखाच्या वरचं कसलंही बांधकाम, मग ते घराचं बांधकाम असेल, रस्त्यात असेल, धरणात असेल, ताब्यात असेल, मेट्रो असेल, रेल्वे असेल, 1% सेस हा कंत्राटदाराला ज्या ठिकाणी परवानगी दिली जाते बांधकामाला तिथे कायद्यानं भरण्याची सक्ती केली. मी या खात्याचं मंत्री होतो त्यावेळेस 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 14,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत पैसे ठेवायचे, 6-7% दरानं व्याज मिळते.
14,000 कोटीचं 66% होणारं व्याज त्याचे कामं प्रचंड सुरू आहे. आता कोस्टल रोड चालू आहे, मेट्रो चालू आहे, सगळं राज्यभर चालू आहे. त्या 1% 3-4 कोटी रुपये महिन्याला सेस पळावतोय. त्यातून आपण योजना किती आणल्या. मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी राजेकांत नंदितराव आपलं राष्ट्रवादीचं कार्यालय त्या गोरगरिबांचं योजना देणार आणि झोपडीपर्यंत नाही त्याच्या घरापर्यंत चुलीपर्यंत घेऊन देणारं कार्यालय असलं पाहिजे. आपण विकास कामं करू, रस्ते करू, बाकीचं करू. आता हे बांधकाम कामाला योजना किती आहेत. ही ऑनलाईन व्यवस्था आहे. आपण नोंदणीत ऑनलाईन झाल्याबरोबर गवडी आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, सिंटरिंगवाला आहे, जात बसवणार आहे, फरशी बसवणार आहे, लादी बसवणार आहे, रस्त्यावर करणारा वडर आहे, सगळ्यांचा समावेश यामध्ये 21 लोक बांधकाम कामगार क्षेत्रात यामध्ये येत आहेत. हे ऑनलाईन झाल्याबरोबर त्यांना आम्ही 2 पेट्या दिल्या होत्या, एक संरक्षण आणि एक अत्यावश्यक. त्यामध्ये सगळं साहित्य होतं. त्यानंतर एका वर्गाला आपण बंधू भगिनीच्या 21,000 रुपये पडले त्याचे ऑनलाईन. लग्न झालं आणि बत्ती करतो राहिली तर नैसर्गिक बांधला 15,000 रुपये आणि शिर्डीला 20,000 रुपये पडले ऑनलाईन देते. मुलं झाली, पहिली ते 7वीला 2,500 मुला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुला, 11वी ते 12वीला 15,000 मुलाला वर्षाला आणि कॉलेजला 20,000 मुला आणि MBA ऍडमिशन घेतली की 1,60,000 मुला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतली की 60,000 रुपये मुला. परदेशी शिक्षण सगळं मोफत, MSc सगळं शिक्षण मोफत. परवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाल्याची माहिती घेतली. 89 कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये ही शिष्यवृत्ती आली. कामावरनं अपघाती मृत्यू झाला तर 5,00,000 रुपये त्याच्या वारसाला. कशाही नैसर्गिक मृत्यू झाला, हार्टफेल झाला, कॅन्सरनं 2,00,000 रुपये त्याच्या वारसाला आणि दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. बंधू त्याच्या एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये देते. रंजेश्वरीची मला माहिती दिली. बंधू अनेक योजना आपण त्यामध्ये केल्या. आपण मध्ये या खात्याला मंत्री असताना दुपारच्या वेळेला सकस आणि ताजं अन्न मिळणार नाही म्हणून त्याला साईटवर कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचनमध्ये शिजवायचं आणि साईटवर वाढायचं असं शाकाहारी जेवणाची व्यवस्था मध्याह्न भोजन म्हणून आणली. पण आमचे अनेक मधून खाटकूट खाणारे असल्यामुळं ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं. मग आम्ही ते बंद केलं आणि आम्ही दिलं 10,000 रुपयाचं प्युअर स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचा सेट. लग्नाला कसं डुबवत देतात तसं दिलं. आता बघून आता दुसरा सेट आम्ही देतोय. 31 तारखेला कागदा कार्यक्रम आहे. आता जे लोक राहिलेले होते त्याला देतोय आणि दिवाळीनंतर ज्याला भांड्याचा सेट मिळाला त्यालाही देतोय. परंतु हे काम कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी विनंती आहे या सगळ्या योजना आपण घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी फार मोठे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राजे खला याचा फार मोठा अनुभव आहे आणि वाटते फाउंडेशनचं कार्यालय या मुलीमध्ये काढलेलं आहे. त्याचा उपयोग करून घ्या. आम्हाला मदत देण्याचं आम्ही काम करतो आणि मदत न देण्याचं काम करतो. निदान त्याचा अभ्यास करून तरी सांगेल. अनेक ऑपरेशन केलेली लोक उलटे गेल्यावर कशाला केलं ऑपरेशन आणि जाऊ दे म्हटलं तो वरती गेला तरी त्याचा आत्मात्र शक्ती दिला आपल्याला. म्हणून मी ते राजकारण आम्ही करत नाही. तिथं शेवटी काय आम्ही काही साधू संत नाही, आम्ही काही चॅरिटेबल ट्रस्ट काढलेलं नाही. आम्ही काम केलं मत मिळावं हा तर आमचा अधिकार आहे ना. एवढंच नाही मागणार. आम्ही वर्षात काय मागणार. एक नगरपालिकेला मत द्या, एक खासदार केला द्या, एक आमदार केला द्या. 3दा शिक्क मारायचं फक्त. बाकीचं काय आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. पण मग वैद्यकीय शिक्षण करता आलं त्याचा उल्लेख रणजितदादांनी केला. पण CPR हॉस्पिटल 1885 उल्लेख अधिकाऱ्यांनी केला. जाऊन बघून या. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं नूतनीकरणाचा शुभारंभ करणार आहोत. एखादं खाजगी हॉस्पिटल असावं जसलोक बॉम्बे हॉस्पिटल अशी आता तिथे व्यवस्था केलेली आहे. MRI आणलेला आहे, त्याचा 70% लोकांपण आहे. CT स्कॅन आणलेला आहे. सगळे ऑपरेशन थिएटर बदललेले आहेत. त्याशिवाय शेटा पार्कला बंधू तुम्ही खरंच एकदा CPRला आणि वेळ मिळाला तर शेटा पार्कला जाऊन या. छत्रपती राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 200 MBBSच्या विद्यार्थी बॅच आहे. 200 विद्यार्थ्यांची तिथं PGची बॅच आहे, पोस्ट ग्रॅज्युएटची. सगळे हॉस्टेल बी पूर्ण केले मुलामुलींचे. त्याचं ऑडिटोरियम केलं. त्या ऑडिटोरियमचं लोकार्पण 27 तारखेला. त्याचं एक्झामिनेशन हॉल, स्टडी रूम, शिक्षणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्याशिवाय 1100 बेडचं
आपण हॉस्पिटलचं काम इतक्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे. त्यात कॅन्सर विभाग आहे, सुपर स्पेशालिटी आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या 2 वर्षाच्या काळात हे सगळं काम झाल्यावर कुठल्याही हार्ट ट्रान्सप्लांटसाठी, किडनी ट्रान्सप्लांटसाठी, लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी, ब्रेनच्या ह्याच्यासाठी गुंतागुंती आपल्यासाठी तुम्हाला मुंबईला आणि पुण्याला जायला लागणार नाही. अशी व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास. आता प्रवास आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायग्नोस्टिक सेंटर व्हावं ही बातमी वाचली. मी ताबडतोब प्रकाश आंबेडकरांना फोन केला, कारण ते सार्वजनिक खात्याचे मंत्री आहेत की ताबडतोब मुरगुडला सुद्धा ही व्यवस्था आपल्याला केली पाहिजे आणि मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ज्या ज्या व्यवस्था असतील ते करण्याचं सुद्धा काम मी तरी करेन. एखादा मोठा उद्योग जमीन येणार असेल तर काढावा लागेल. आपले जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना हाताला काम द्यावं लागेल. हे करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या मागे जर शक्ती दिली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. कारण हे काम करण्याचं स्वातंत्र्य मला माझ्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यामुळे मला मुरगुडला कधीच मिळालं नाही. हे जर स्वातंत्र्य मिळालं तर मुरगुड नगरी या देशात 1 नंबरची नगरी करण्याचा प्रयत्न मी राजे खान, रणजितराव पाटील आणि सुखदेव विरोडकर ते आमचे सगळे रणजित सुरेश असतील, राजू आमचे असतील यांच्या सहकार्याने करून दाखवील एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आपल्या गावामध्ये CCTV कॅमेरे बसवावे जशी मागणी केलेली आहे. त्याला किती खर्च येईल बघा. मी आमदार फंडातून उद्याच त्याला निधी देतो आणि CCTV कोणतरी ताबडतोबीनं यामध्ये काम करणारा माणूस मिळाला तर ताबडतोबीनं त्याला काम करायला लावा. एवढा निधी मी निश्चितपणाने देईन एवढं वचन मी या निमित्ताने देतो. याशिवाय पुणे पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेची नोंदणी चालू आहे. येथे पदवीधर असतील त्यांनी यामध्ये नोंदणी करावी. या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक माझे मित्र भैयासाहेब माने यांचा अश्वमेध घोडा आम्ही या रिंगणात सोडलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीत त्यांना विजयी करायचं ही शपथ आम्ही घेतलेली आहे. तर मला वाटते जे जे पदवीधर असतील त्याने आमचे लोक आपल्याकडे येतील त्यांची नोंदणी आपण करावी म्हणजे विनंती मी या निमित्ताने करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारांची खचाखच भरती झालेली आहे. तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी संयम ठेवावा. लोकांना जो आवडेल आणि लोकांना जो पसंत पडेल अशा प्रकारची उमेदवारी देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आपण त्यामध्ये नाराज नव्हता. एकदा संधी या मुरगुडची आमच्या हातामध्ये द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.